हे नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आलेली आहे वीकेंडचा वार आणि एका स्पेशल कॅरेक्टरवर जे माझ्यासाठी मला असं वाटतं की एकदम वीकेंडच्या वारसाठी ॲप्ट कॅन्डिडेट आहे. बरेच दिवस हिच्यावरती व्हिडिओ टाकायचा म्हणते मी. रिसर्च वगैरे सगळं काही गोष्टी करून पण ठेवल्या होत्या, माझा अभ्यास झाला होता, पण काही ना काही कारणामुळे ते पुढे ढकललं गेलं. तर म्हटलं हीच ती वेळ, हाच तो क्षण, आणि आज तर आपला पॉडकास्ट आलाच पाहिजे आंटी किल्पावर. किल्पा आंटी अतिशयानी, हो नाही ता, हो नाही ता, हो नाही ता, आंटी को रोस्ट हो नाही था. सध्या आता मी ज्या ज्या लोकांना रोस्ट करते किंवा ज्या ज्या लोकांवरती रिॲक्शन व्हिडिओज बनवते त्यापैकी मला असं वाटतं सगळ्यात युजलेस निठल्ली आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजच्या नावाखाली दिशाहीन जर कोण व्हिडिओज किंवा शॉर्ट्स बनवत असेल तर ती आहे किल्पा आंटी. आता ते कसं, तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ह्यामध्ये की किल्पा आंटीला हेच माहिती नाही आहे की नक्की त्यांचं ऑडियन्स कोण आहे आणि ते कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करत आहेत. त्यांचं ऑडियन्स इंडियामध्ये आहे, तर म्हणजे इंडियन्स इन इंडिया त्यांना ते टार्गेट करत आहेत किंवा त्यांना ओरिएंटेड असं कंटेंट बनवत आहेत, की त्यांचं US मधले इंडियन्स त्यांना ओरिएंटेड कंटेंट ते बनवत आहेत. कारण या दोन्हीमध्ये मेख अशी आहे की जर ते इंडियन्स इन इंडिया त्यांना टार्गेटिंग व्हिडिओज बनवत आहेत, त्यांना ती इन्फॉर्मेशन देत आहेत, जशी की पार्किंगची इन्फॉर्मेशन, की कसं पार्किंग कुठे लावायचं एअरपोर्टला आणि कमीत कमी पैशात तुम्ही कसं काय, म्हणजे हाऊ कॅन यू सेव्ह मनी, किंवा कुठल्या दुकानात तुम्हाला आमरस मिळतो, कुठल्या दुकानात तुम्हाला जिलेबी मिळते, कुठल्या दुकानात तुम्हाला चितळेबंधूंची बाकरवडी मिळते, ह्या सगळ्या गोष्टी जर त्या तिथल्याच लोकांना सांगत असतील तर काय उपयोग. आणि जर ते बाहेरच्यांना सांगत असतील, जे लोक तिथेच नाही आहे, ते इंडियाला राहतात, तर ते ह्या गोष्टी बघून ते काय करणार आहेत. कारण तिथे असणाऱ्या लोकांना तर ऑलरेडी ह्या गोष्टी माहितीच असतील, बरोबर. ते काय नवखे नसतील, आणि जरी असले तरी पण कोण ना कोणतरी त्यांच्या ओळखीचं असेलच किंवा इतर रिसोर्सेस आहेत जिथून ते ही माहिती त्यांना मिळू शकते. तर ह्या काकूंचं आता काय ह्यांच्या इन्फॉर्मेशनचं लोणचं घालायचं. बरं, ह्यांचं असं म्हणणं आहे की हा ध्रुव राठीचे व्हिडिओ बघतात आणि त्याच्यासारखेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात. तर काकू रेन दो बका, रेन देतो. तुझं जे स्टेपल जे म्युझिक आहे ना, प्रत्येक वेळेला मला ते काहीतरी लावत असते बकवास. म्हणजे कुठल्याही गोष्टीला, कुठलंही असं सिरियस काहीतरी शेअर करत असेल ना, ऑन अ सिरियस नोट पण तेच म्युझिक असतं. तर मला ना एकच सांगायचं आहे की ह्याच्याने कुठला व्हिडिओ फनी होत नाही कुठला व्हिडिओ खूप एंटरटेनिंग होतो. तो बकवास कंटेंट बकवासच राहतं. आणि राहिला प्रश्न ध्रुव राठीचा, तर तो प्रत्येक इन्फॉर्मेशनच्या मागे त्याचा सोर्स काय आहे, कुठून त्याला ती इन्फॉर्मेशन मिळाली आहे, ह्याचे लेजिटिमेट प्रूफ शेअर करतो. तुम्ही काय करता, इकडची इन्फॉर्मेशन उचलतात तिकडे छापता. जे गुगलवरनं नाही तर मीडियावरती जे लोक ऑलरेडी इन्फॉर्मेशन म्हणजे अक्षरशः खच पडलाय तीच न्यूज तुम्ही फक्त थोडीशी इकडे तिकडे करून, सुटलाय गो अमेरिकन वारा आणि सुटलाय गो अमेरिकन वारा असं करून ती वाऱ्यासारखी पसरवता. आणि मोस्ट ऑफ द व्हिडिओज त्यांचा बाकी काही उद्देश असो वा नसो, एक मेजर उद्देश हा आहे की इंडियन्सना खाली दाखवायचं, भारतीयांना खाली दाखवायचं, भारत कसा मागासलेला देश आहे आणि अमेरिका कसा प्रगत देश आहे, ते पण कन्व्हिनियंटली जिथे दाखवायचं तिकडे अति करून दाखवायचं, हाच त्यांचा उद्देश आहे. आणि ह्यांचं कमेंट सेक्शन पण अशाच कमेंटनी भरलेलं असतं. आणि ह्या ताई दुसऱ्यांना सांगणार की पाय खेचता आणि हे खेचता. अरे आम्ही ना तुमच्यासारख्या निठल्ल्यांचे पाय खेचतो. निठल्ली इज द राईट वर्ड फॉर यू किल्पा आंटी. तुझ्यासारखीचे जी फेक आहे ना, जास्त हुशारी आणि स्वतःला खूप जास्त शहाणे समजतात, अशा लोकांना ना पाय खेचून आम्ही त्यांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करतो की आपले औकात में रा करो. आणि त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. तुमच्यापेक्षा तरी खूप चांगलं काम करतोय आम्ही. तुमच्यासारखं नाही आपल्याच देशाला दुसऱ्यांच्या इथे जाऊन कमी लेखायचं आणि आपल्याच व्ह्युअर्सना इन्स्टिगेट करायचं आपल्या देशाबद्दल वाईट लिहिण्यासाठी. लिटरली ह्यांच्या इथे मी एक कमेंट बघितली त्या पार्किंगच्या व्हिडिओच्या इथे, तुम्ही पण पाहू शकता ती कमेंट. आणि अशी एखाद दुसरी कमेंट ह्यांच्या प्रत्येक शॉर्टच्या खाली असते आणि अक्षरशः थ्रेड चालू असतात, नावं ठेवली जातात आपल्या देशाला. तर काकू काय झोपलेल्या असतात स्वतः, तर तुम्ही काही वेळेला रिस्पॉन्ड करता, काही वेळेला नाही. पण ॲटलिस्ट आपल्या चॅनलवर काय चाललं आहे हे थोडं पाहावं ना काकू, की नुसतंच आपलं लोकांवर उपकार करता का तुम्ही. आणि जर करत असाल तर ते करण्याची काही गरज नाही आहे की व्हिडिओ टाकला आणि बाजूला झाल्यानंतर तिथे काय चाललं आहे काय नाही चाललं आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही काकूंना.
आता तो पार्किंगचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये एक तर ती फालतू इन्फॉर्मेशन देण्याची काही गरजच नव्हती. कारण फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही इतकी वर्ष तिथे राहता तेव्हा तुम्ही एका अशा स्टेजला पोचता की ह्या सगळ्या छोटे छोटे गोष्टी, पैसे वाचवणं वगैरे, हे ना एकदमच लो लेवलची लक्षणं आहेत की ज्यांचं काही फारसं बरं चाललेलं नाही, असे लोकच अशा गोष्टी करतात किंवा तुमची लो मेंटॅलिटी दिसते ह्यातनं. पण ठीक आहे, चला, त्याच्यात पण मी अग्री करते की काही लोकांना असतं बाबा असं की कशाला उगाचच पैसे वाया घालवायचे, जिथे वाचतात तिथे वाचवायचे. तर मग ते पण तुम्ही अग्री करा. मग असं दाखवू नका की मी दुसऱ्यांसाठी ही इन्फॉर्मेशन देते आणि माझ्याकडे तर खूप पैसा आहे, मी तर बाबा खूप श्रीमंत आहे, मला तर काही घेणं देणं नाही आहे, मी तर अफोर्ड करू शकते, इट्स जस्ट फॉर यू. नो, थँक्यू, काही गरज नाही आहे अशा इन्फॉर्मेशनची. ठीक आहे. सो मला असं वाटतं की इतकी वर्ष राहिल्यानंतर यू कॅन अफोर्ड उबर फॉर युअर कन्व्हिनियन्स. कारण अगेन हेच आहे, बोंबलीसारखंच हा प्रकार आहे. ह्युमन लेबर, मानवी कष्ट, ह्यांना काही व्हॅल्यूच नाही आहे. जसं की ह्या म्हणाल्या की ते लोक इतकं चार्ज करतात आणि मग येऊन जाऊन $150 होतात. तर जर माझं $60 काम होतं आहे तर मग मी $150 का देऊ वगैरे. तर काकू, कसं असतं ना, ते कन्व्हिनियन्स चार्ज पण असतो. तुम्ही इतके वेळेला फॉरेन ट्रिप्स आणि इवन डोमेस्टिक ट्रिप्स तुमच्या सो कॉल्ड कंट्रीमध्ये करताना, तर तुम्हाला, आणि तुमचं नाव, हां, फॉर दॅट मॅटर हे तर मेन आहे ना, तुमचं नाव, एवढं ट्रॅव्हल करताना तुम्ही किल्पा आंटी, तर तुम्हाला कन्व्हिनियन्स फी चार्ज केली जाते, राईट. तिथे ते लिहिलेलं असतं म्हणून तुम्हाला त्याचं जाणीव आहे किंवा तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तुम्ही ते क्वेश्चन नाही करत की कसला कन्व्हिनियन्स. करताना, भरताना चुपचाप फीज तसंच असतं. त्याचे पैसे जास्त चार्ज केले जातात कारण ते तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी असतं. आणि जो उबरवाला तुम्हाला घ्यायला येतो, तर तो जो ड्राईव्ह करून येणार तिथे एम्प्टी कार घेऊन आणि तुम्हाला पिक करणार, त्या गोष्टी, त्याचं लेबर, त्याचे ते चार्जेस असतात. तर तुमच्यासारख्या मला नाही वाटत इनह्युमन व्यक्तीला त्याची काही व्हॅल्यू असेल. आणि राहिला प्रश्न तुमचा नवरा, त्याला तर काही व्हॅल्यू नसतेच. ह्या बायका जे आहेत ह्यांचे तर सगळेच बुगू 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 आहेत, त्याच्यामुळे त्याला तर गिनतीतच धरत नाहीत या. तर त्याचा पण जरा कन्व्हिनियन्सचा विचार करा. त्याला ऑल द वे तेवढं ड्राईव्ह करून तुम्हाला आणावं लागतं. म्हणजे स्वतः पण येतो तो, पण तो ड्राईव्ह करतो. त्याच्यानंतर मग तिथून परत तुम्ही आणि दुसरीकडे शटल घेणार. वेरॅज जर तुम्ही उबर घेतली तर तुम्हाला राईट फ्रॉम युअर डोरस्टेप टू एअरपोर्ट्स डोरस्टेप तुम्हाला ते ड्रॉप करणार. तर ह्या बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी असतात. असं वरवर सांगायला खूप सोपं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची इलेक्ट्रिक कार आहे आणि तुम्हाला फुकटचं कुठेतरी चार्जिंग स्टेशनमध्ये तुम्ही पण फुकटेच असाल, हे तुमच्या ओव्हरऑलच बोलण्यावरनं कळून येते, दिसून येते की चार्ज वगैरे करून असं आणली आहे आणि तिथे पार्क केली विदाऊट चार्जिंग. तुम्ही सांगितलं की विदाऊट चार्ज कमी चार्जेस आहेत आणि जर तुम्हाला चार्ज करायची असेल तर एक्स्ट्रा चार्जेस. सो तुम्ही एकदम कुठून तरी फुकटमध्ये ती चांगली चार्ज करून घेतलीत आणि तिथे नेऊन पार्क केलं. ते झालं तुमच्या व्हेकलचं, EVचं. बट व्हॉट अबाउट अदर्स ज्यांच्याकडे EV नाही आहे? आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या भारतीयांकडे प्रत्येक घरामागे एक EV कार आहे. ते जरी खरं असलं तरी पण असेल ना, असं आपण कोणाला गृहीत नाही धरू शकत. तर मग त्यांचं काय, त्यांचा तो ॲडिशनल पेट्रोलचा खर्च आहेच, 60+ वॉट एव्हर द पेट्रोल आणि ह्युमन लेबर अगेन. तर त्याचं मिळून ते वन अँड द सेम थिंगच होतं. काही फार फरक पडत नाही, फार तर एक $20-30 फरक पडत असेल. सो जर तुम्ही असे काही व्हिडिओज बनवत असाल तर ते विथ स्पेसिफिकेशन बनवा की जर तुमच्याकडे EV कार असेल तरच तुम्ही हे मनी सेव्ह करू शकता, अदरवाईज नाही. तो एक पॉईंट. आणि मेन मुद्दा हा आहे की काकू मुद्द्याला धरून बोलत नाही, त्या मुद्द्याबरोबरच ह्या आपल्या कंट्रीला फालतूमध्ये ड्रॅग करतात आणि इनडायरेक्ट अशी टिप्पणी करतात की त्याच्यावरून डिस्कशन चालू झाले पाहिजेत आणि त्या डिस्कशनमध्ये आपल्या देशाचा उद्धार झाला पाहिजे. आता ते कसं, तर काकूंनी ती माहिती दिली आणि त्याच्या जाता जाता शेवटी बोलूनच गेल्या की इथे असं काही चोरीमारी होत नाही, काचा फोडल्या जात नाहीत आणि म्युझिक सिस्टीम चोरली जात नाही की तुमचे टायर्स चोरले जात नाही. तर अशा गोष्टी इथे होत नाहीत. इथे खूप सेफ आहे आणि खूप छान प्रकारे तुमच्या कारची काळजी घेतली जाते. आणि झालं. भक्तांना मंद म्हणजे नेक्स्ट लेवलचे मूर्ख आणि अतिशयोक्ती भक्त आहेत हे. ह्यांनी तिथे कमेंट करायला सुरू केलं की जर भारतामध्ये असं असतं, आपण जर असं कुठेतरी एअरपोर्टच्या बाहेर रस्त्याच्या कडेला कार पार्क करून गेलो तर मग आपल्या कारचं काय होईल, ह्याच्यावरती आपण एक थ्रेड सुरू करूया आणि सगळ्यांनी इथे आपले आपले ओपिनियन लिहा.
असा एक थ्रेडचं सजेशन एका ह्यांच्या भक्तिणीने केलेलं आहे. अदर दॅन दॅट असे बरेच असं तिथे खूप छान सोय आहे, तिथे खूप छान आहे, आपल्या भारतात असं नाही, आपण असं करूच नाही शकत, अजून आपल्याला खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता काही जण म्हणतील की हे रियालिटी आहे आणि वी हॅव टू एक्सेप्ट दॅट वगैरे. तर असं नाही आहे. मला असं वाटतं की मे बी प्लेस टू प्लेस ते डिफर करतं. असं मला नाही वाटत की इवन US पण सगळ्या ठिकाणीच हे सगळे ह्या सेफ्टी, आणि US पण तिथे त्या प्रदेशातले धोके आहेत. आपण ऐकतो की काही ठिकाणी खूप अनसेफ आहे US देखील. तसंच भारतातही आहे. तुम्ही सरसकट असं अखंड भारताला नाव नाही ठेवू शकत. ठीक आहे, आम्ही ज्या लोकॅलिटीतनं येतो, आम्ही जिथे लहानाचे मोठे झालो, तिथे असे प्रकार कधीच होत. सो मला नाही माहिती ह्या काकू आणि यांचे भक्त हे कुठे आणि कुठल्या गल्लीबोळ्यातले आणि कुठल्या अशा फालतू ठिकाणामधून येतात. नो ऑफेन्स टू अदर पीपल. ऑफेन्स घ्यायचाच आहे ना तर या काकूंवर घ्या, कारण ह्या तुमच्या प्रदेशाचं नाव बदनाम करत आहेत. अगेन मला तेच म्हणायचं आहे की हे लोक नाव चांगलं करतायत, कुठेतरी आपलं नाव मोठं करतायत की आपल्या देशाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतायत, हे आधी नीट पडताळून पहा तुम्ही. ठीक आहे, तर आणि नंतर दुसऱ्यांना बोला की पाय खेचतात आणि मी कधीच असं काम केलं नाही वगैरे. तुम्ही असं काम नाही, तुम्ही ह्याच्याहून महाभयंकर काम करता, ते सुद्धा आडून अनवॉन्टेड थोबाड दाखवून. तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही आहे, मी तुम्हाला विचारलं नाही, तुम्ही कोणालाही ही जबरदस्ती करू शकत नाही. आणि ही राहिला प्रश्न त्या दुसऱ्या व्हिडिओचा, तर मला असं वाटतं, असं मी ऐकलं आहे की प्रत्येक कॉस्कोमध्ये सेम गोष्टी मिळतातच असं नाही, सगळीकडेच सेम ब्रँड किंवा सेम गोष्ट अवेलेबल आहे असं नाही. आता काकू ज्या ठिकाणी राहतात तिथे मोस्टली इंडियन्सचा संचार आहे, तिथे इंडियन वस्ती आहे, त्याच्यामुळे तिथे ठेवलं गेलं असेल. बट अदरवाईज सगळीकडेच आता जसं जिथे आता वारं सुटलं आहे आणि जिथे असं ते प्रॉब्लेम झाला आहे ती जी जागा आहे, किंवा काकू आता मायामीला गेल्या होत्या, तर मायामीला जे त्यांनी दाखवलं की श्रीमंतांची घरं, तर त्या वस्तीतल्या तिथे कॉस्कोमध्ये ह्या गोष्टी मिळणार की नाही, हे अगेन इट्स अ क्वेश्चन. सो येस, अगेन काकूंना ना स्पेसिफिक होण्याची खूप गरज आहे की ह्या कॉस्कोमध्ये मिळतं किंवा इथे मिळतं, बाकी मला मिळतं की नाही माहिती नाही, किंवा ह्या रिजनमध्ये मिळू शकेल. जनरलीच असं हे मिळू लागलं आहे, जसं काय पूर्ण सगळे अमेरिका भर मिळाला आहे आणि काकूंना सगळीकडची माहिती आहे असं काकू सरसकट स्टेटमेंट करतात, ते काकूंनी टाळावं. तसंच काकूंना असं वाटतं की आपण असं काहीतरी चित्रविचित्र चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स दिले, एक तर काकूंना कुठे काय एक्सप्रेशन द्यायचे ह्याचीच आधी जाण नाही आहे, कुठे काही एक्सप्रेशन देत असतात. म्हणजे सिरियस गोष्ट सांगताना काकूंच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि ते डोळे तर बाप रे बाप, गुगली आईज, असं वाटतं आता असे वाक्कन बाहेर येतील आणि ते म्युझिक लागेल काकूंचं. काकूंचा सेन्स ऑफ ह्युमर उसके तो क्या ही कहने. म्हणजे काकूंना असं वाटतं की आपण खूप मोठा जोक मारला आहे आणि खूप फनी ॲक्ट करतोय, फनी आहोत आपण, पण अजिबातच काकू चेहऱ्यावरची रेष पण हालत नाही आमच्या तुमचे व्हिडिओज. आता काकूंनी तो एक व्हिडिओ बनवला होता ना, आग लागली डोंगराला, आग लागली पळा, तर त्या व्हिडिओमध्ये काकूंनी तो व्हिडिओ कुठून टाकलाय, म्हणजे ती थीम जी आहे ती कुठून टाकली आहे त्याची मी लिंक देईन ह्याच्यामध्ये, आपल्या आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यामध्ये मी ती लिंक पेस्ट करेन आणि तुम्हाला कळेल की ही काकूंनी कुठून ढापाढापी केली आहे. ठीक आहे, म्हणजे काय कोणाचं असं क्लेम नाही आहे काहीतरी असं वेगळं ट्राय करायला, बट मला असं वाटतं की जी इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्ही ती थीम यूज केलीत, ती गोष्ट किंवा तो टॉपिक चुकीचा होता. म्हणजे त्या व्हिडिओसाठी ती थीम ॲप्ट नव्हती, ती फनी होती ती थीम, आणि जी इन्फॉर्मेशन तुम्ही देत होता ती खूप सिरियस होती आणि अजिबात म्हणजे असं वाटत होतं की काकूंना एम्पथी नावाचा प्रकार माहिती नाही. इट वॉज फुल ऑफ लॅक ऑफ एम्पथी. खरंच म्हणजे काय बोलत होत्या काकू, ओ अमेरिका, वा, व्हेरी फनी काकू, व्हेरी फनी. त्यानंतरचे काकूंचे स्टेटमेंट्स, माय गॉड, की इथे असं आहे आणि इकडे आता त्यांना इन्शुरन्स मिळणार नाही आहे आणि कशामुळे आग लागली त्याच्यावरती पण काकूंनी व्हिडिओ छापले. म्हणजे काकूंनी फुल ऑन एकदम मिल्क केलं कंटेंट, एकदम मस्तपैकी त्याच्यावरती 2-3 व्हिडिओ छापून आपली छपाई कमाई चालू ठेवणं. आता काकू म्हणतील की माझी तर काही कमाईच होत नाही, त्या टॉपिकवरती मी येते नंतर. त्यात पण काकू बोलता बोलल्या की अगेन आता बघा तुम्ही कसं ते लोकांना खाली दाखवायचं आणि आपण खूप मोठे अतिशाणे आहोत, आपल्यासारखं कोणीच नाही, आपण एकदम भारी EV कार ओनर आणि आपलं खूप मोठं मॅन्शन आहे कुठल्या तरी. आता बोलली असती जाऊ दे, एनिवेज मला कोणाला काही कमी लेखायचं नाही, जो तो आपल्या ठिकाणी योग्य आहे, चांगला आहे, सो मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. बट मला असं म्हणायचं आहे की जे काकू तुम्ही म्हणालात ना की साधं 1000 स्क्वेअर फीटचं झोपडं पण घ्यायचं झालं, इथे असं झोपडं पण असतं ना 1000 स्क्वेअर फीटचं, ते एवढं महागात असतं आणि मिलियन्समध्ये वगैरे असतं. तर फर्स्ट एकतर 1000 स्क्वेअर फीट ही कोणासाठी तरी लक्झरी असू शकते,
तर 1000 स्क्वेअर फीटच्या घराला झोपडं म्हणणं हे खूपच लो स्टँडर्ड दाखवतं तुमची मेंटॅलिटी दाखवतं की तुम्ही किती सबस्टँडर्ड विचार करता आणि किती खालच्या लेवलचे तुमची विचारसरणी आहे. तुमच्याच भाषेत तुम्हाला बोलायचं झालं तर न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियासारख्या ठिकाणी जर तुमच्यासारखं घर घ्यायचं झालं तर त्यांना खूप खर्च करावा लागेल आणि तुमच्या घराच्या प्राईसमध्ये तिथे फक्त 2 बेडरूम अपार्टमेंट येईल. आय थिंक न्यूयॉर्कमध्ये तर 1 बेडरूमच अपार्टमेंट येईल डाऊनटाऊनमध्ये वगैरे. तर त्याच्यामुळे मग त्यांनी तुम्हाला तुमच्या घराला झोपडं म्हणायचं का? ग्रीन कार्ड मिळताच तुमचा नवरा लगेच जॉब स्विच करून वाटच बघत होता, कारण का ग्रीन कार्ड होल्डर्सना कसं असतं ना मंडळी की त्यांना जॉब अपॉर्च्युनिटीज पटकन मिळतात, कारण कंपनीला त्यांच्या विजावरती पैसे खर्च करण्याचा खर्च वाचतो. तर दे प्रिफर ग्रीन कार्ड होल्डर्स ओव्हर दुसरे जे विजा होल्डर्स आहेत त्यांच्यापेक्षा जास्त त्यांना प्रायोरिटी दिली जाते. सो लगेच काकांनी जॉब स्विच केला आणि वर्क फ्रॉम होमवाला जॉब निवडला, जिथे जास्तीत जास्त मॅक्झिमम वर्क फ्रॉम होम करता येईल अशा ठिकाणी, आणि लगेच स्विच झाले अशा टाउनमध्ये जिथे टॅक्सेस खूप कमी आहेत, एकदम नेग्लिजेबल आहेत आणि खूप प्रकारचं त्यांनी म्हणजे सेव्हिंग्स आणि सगळं मेन सिटीतनं शिफ्ट होऊन अशा ठिकाणी आले जिथे त्यांना खूप आपल्याला श्रीमंत दाखवता येईल, खूप आपलं स्टेटस सिम्बल वगैरे काहीतरी मेंटेन करता येईल. तर ती आडीबाजी का नाही तुम्ही क्लिअर करत काकू लोकांसमोर? फक्त वरवरचं दाखवतात आणि लोकांना तोत्या बनवता. तुमच्यासारख्या लोकांना तोत्या बनवणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे, म्हणूनच मी आलेली आहे. आणि आजकाल तसंही मला वाटतं US पण आता बऱ्याच प्रमाणात वर्क फ्रॉम ऑफिस चालू केलेलं आहे. खूप पर्सेंटेज कमी झालेले आहेत, म्हणजे रेशो वाईज आता वर्क फ्रॉम ऑफिस जास्त आहे आणि वर्क फ्रॉम होम बऱ्याच चांगल्या कंपनीजने टाळलेला आहे. आणि ॲट सर्टन पोझिशन तुम्हाला वर्क फ्रॉम होम अलाउडच नाही आहे, तुम्हाला 100% वर्क फ्रॉम ऑफिसच आहे. तर त्याच्यावरून तुमच्या नवऱ्याची पोझिशन पण कळते की काय पोझिशन असेल त्याची कंपनीमध्ये की त्याला वर्क फ्रॉम होम स्टील अलाउड आहे. सो ह्यांचे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत मंडळी, आणि हे जे दाखवतात तेच अंतिम सत्य आहे आणि तेच एकदम खरं आहे असं नाही आहे. ह्यांचं कसं आहे माहिती आहे, स्वतःचं ठेवायचं राखून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आणि फालतूची इन्फॉर्मेशन शेअर करत असतात, ज्याच्यामुळे हे मोठे दिसतील. स्वतःची जर आता काढली ना सगळे खरं खोटं, तर झोपडंचं झोपडं आणि मॅन्शनचं मॅन्शन होईल. दूध का दूध पाणी का पाणी म्हणते मी मंडळी. राहिला प्रश्न त्या गुगल छाप इन्फॉर्मेशनचा की आग कशी लागते आणि मग कुठून कुठे वारं वाहतं आणि सुकी पानं आणि झाडं लाकडं हे म्हणजे एकदम आगीचं भयानक कॉम्बिनेशन आहे आणि आयतं खतपाणी आहे आगीला, हे सगळी जी काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ना, तर ती इन्फॉर्मेशन आम्हाला देण्यापेक्षा ना त्यांना द्या ना. त्या एजन्सीज शोध लावत आहेत, त्या बिचारे काय काय किती असं त्यांना कळत नाही की कशी काय एवढी आग पसरली आणि कसं काय आता आटोक्यात आणायचं आणि काय करायचं आणि कशामुळे लागते, आता आपण काय मेजर्स घेतले पाहिजे. तर तुमची जर एवढी बौद्धिक पातळी आणि एवढी लेवल आहे ना आणि इतकं तुम्हाला सगळं समजतं ना, तर आम्हा पामरांना काय करायचं आहे हो हे सगळं जाणून घेऊन? ते तर न्यूज चॅनल पण सांगतायत. तर तुमच्याकडे विशेष माहिती आहे ना, तर आम्हाला सांगण्यापेक्षा ना जे तिथे रिसर्च टीम बसवली आहे ना त्यांना जाऊन बघा काय तुमची माहिती हेल्पफुल ठरते का, की ते तुम्हाला बोलतात. एक जोक काकूंनी असा मारला होता की हे बघा इथे असं सांगतात, इथे हे हा आहे, इथे हा राहतो, इथे राहतो, जसा काय आता रोनाल्डो त्या खिडकीतनं बाहेरच येणार आहे आणि सगळ्यांना बोलणार आहे हा आहे मी इथे राहतो. हसू. अरे काकू, जसं तुम्ही म्हणताय की त्यांची इन्फॉर्मेशन काय कामाची नाही आणि एकदम डिसअपॉइंटमेंट आहे आणि तुम्हाला एकदम जसं की तुमचं सगळीकडे तुम्हीच एक आयुष्य, तुमचं आयुष्यच एक डिसअपॉइंटमेंट आहे काकू. कारण या काकू जिथे पण जातात ना, मला हे नाही आवडलं, मला ते नाही आवडलं, मला कंटाळा आला, वैताग आला, असं इतकं छान नाही आहे, मी सजेस्ट नाही करत, आणि हे डिसअपॉइंटमेंट आहे. तर ह्या सगळीकडेच डिसअपॉइंट होतात कारण ह्याच एक मोठ्या डिसअपॉइंटमेंट आहेत, एकदम मूर्तिमंत उदाहरण आहे डिसअपॉइंटमेंटचं. तर जशा काकू तुम्ही त्या इन्फॉर्मेशनने डिसअपॉइंट झालात ना, तसंच आम्ही तुमच्या इन्फॉर्मेशनने पण डिसअपॉइंट होतो. जर तुम्हाला असं वाटतं की हे सगळं दाखवून काय उपयोग आहे, तर आमचा पण हाच तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही जी माहिती आम्हाला देता त्या माहितीचा आम्हाला काय उपयोग आहे. आला ना काकू तुम्ही पहाड के नीचे. त्यामुळे जास्त हुशारी नाही करायची, असं आपल्याच तोंडून आपल्या बाबतीतलंच सत्य निघून जातं. आता विचार करा नक्की, जसं तुम्हाला वाटतं ना तसंच आम्हाला तुमच्या बाबतीत वाटतं. काय करायचं आता? हाऊ कूल इज दॅट ना काकू, हाऊ कूल इज दॅट, कॅन यू बिलीव्ह इट? काकू तर आपल्या इथे फुल एकदम एरझारा घालत असतात, सगळं एकदम बातमी असते. इवन हाहाचे पण आपले पॉडकास्ट असतात ना, ते काकू एकदम कान देऊन ऐकतात. मी त्या दिवशीच ते गुगल मॅप्सचं बोलली होती हाहाच्या पॉडकास्टमध्ये की तिथे अमेरिकेमध्ये कसं काय ह्या लोकांना फाईन वगैरे पडू शकतात, कारण जेव्हा ह्यांना गुगल मॅपवरती सगळी इन्फॉर्मेशन असते, कुठे पोलीस उभा आहे तर त्यांना ऑलरेडी आधीच इंटिमेशन येतं की कॉप अहेड किंवा पोलीस अहेड म्हणून. तर लगेच काकूंनी ती इन्फॉर्मेशन ऐकली आणि अरे हां हे तर माझं सांगायचं राहिलंच, हे छान मुद्दा आहे, म्हणून लगेच त्याच्यावरती आपला शॉर्ट बनवला. आता इतके दिवस काकू काय झोपल्या त्या, इतकी वर्ष
हां, इतकी बेसिक इन्फो ती, जसं तिने पेडिस्ट्रियन क्रॉसिंगची इन्फॉर्मेशन दिली ना, काहीतरी आता द्यायचं म्हणून द्यायचं, तसं काकूंनी अगदी एकदम अचानक काकूंना आठवण झाली. काही अचानक बिचानक झालेली नाही आहे. काकू इथे ना कान लावून बसलेल्या होत्या. मध्यंतरी तर काकूंच्या इथे प्रत्येक शॉटच्या खाली गॉसिप गर्लचा गाजावाजा होता. एक चोमडे भक्त आहे ना, इथून उठायचे आणि तिकडे जाऊन. त्याच दरम्यान घडलेला हा प्रकार आहे. काकू, माझं इथून कोण ढापून गेलं ना तर मी त्याला सोडत नसते. असं करेन ना तुम्हाला. आता तुम्हाला दोन ह्याच्यातच रडवलंय. इतकं नुसतं आपलं असं तसं आणि काय काय बोलून वगैरे. आता मी दाखवणार आहे स्क्रीनशॉट. काय काय तुमची कशी काय लागली आहे ना आग बुडाला. तिथे तर ती लागली आहे ती वेगळीच आहे, पण तुमची आधी कसं आता बर्नर लावायचं ते बघा आधी. आणि अमेरिकेच्या इतिहासातली दुर्दैवी घटना आहे असं काकूंना अचानक रिअलाइज झालं की आता आपल्याला असे काहीतरी वर्ड्स आणि थोडं एम्पॅथेटिक व्हायला पाहिजे. बाबा जाऊ दे काकू, जे झालं ते झालं. जे करायचं आहे ना, द डॅमेज इज ऑलरेडी. आणि मला वाटतं की दुर्दैवी घटना ही नाही आहे, ह्याच्यापेक्षा एक दुर्दैवी घटना 4-5 वर्षापूर्वी 2021ला घडली आहे. माहिती आहे ना? काय माहिती आहे ना? काकू, मला नका बोलायला लावू. काकू मी गप्प आहे ना, तीच चांगली आहे. जास्त मला ना डिवचू नका, आधीच सांगते. हां, त्यांना मी येते काकूंच्या इम्प्रॉम्प्टू क्वेश्चन आन्सर व्हिडिओकडे. एकतर आहे ना, म्हणजे इम्प्रॉम्प्टू क्वेश्चन आन्सर व्हिडिओमध्ये 2 ड्रेस बदलले काकूंनी इम्प्रॉम्प्टू. कारण काकूंना ना मला जवाब द्यायचा होता. ती दुसरी आग शमेल तेव्हा शमेल. तुमची शमली का काकू? आग म्हणते मी. म्हणून काकूंनी 1-2 क्वेश्चन आधी घेतले असं दाखवायला की म्हणजे मी फक्त आणि फक्त काही हिला उत्तर द्यायला काय व्हिडिओ बनवत नाही आहे आणि मला काही फरक नाही पडत असं 10 वेळा काकू म्हणाले असतील. पण काकू, मला एक म्हणायचं की जर खरंच कोणाला फरक नाही पडत ना तर त्यांनी हे असे क्वेश्चनच घेतले नसते. तर दुसरे काय प्रश्न नव्हते का? एवढेच प्रश्न विचारले होते. नाही, प्रश्न विचारले होती. आणि काकूंचा ना ण आणि नचा पण खूप मोठा झोल आहे, कनेक्शन असतं काकूंचं. तर मी आता हनुमानाला स्मरून क्वेश्चन आन्सर राऊंड स्टार्ट करते. सगळ्यात पहिली गोष्ट तर काकू म्हणतात की आता बाबा 100-150 वर्ष लागतील ग्रीन कार्ड मिळायला. काकू गजब, तुम्ही काय पण नका सांगू लोकांना. म्हणजे काय बाकीचे काय आता इथे तोतिया बसले का लोकांनी? म्हणजे हे तर बोलली ना मी, बोंबलीच्या नेक्स्ट लेवल आहे. कोणाला म्हणजे कसं इन्फ्लुएन्स म्हणण्यापेक्षा कसं प्रेरित करण्यापेक्षा ना कसं डिमोटिवेट करायचं ना, ते या काकूंकडनं शिकावं. म्हणजे बाकी एवढे आहेत ना आता जे लोक येत आहेत तिथे, एवढी मेहनत करतायत, एवढं शिक्षण घेत आहेत. हां, तुमच्यासारखं कोणाच्या तरी स्पॉन्सरच्या जीवावरती ज्यांना ग्रीन कार्ड नाही आहे, स्वतःच्या स्वबळावर मिळवायचं आहे, तर ते येडे आहेत. त्यांना 100-150 वर्ष लागणार आहेत. ह्यांना मिळालं फुकटचं. तेच म्हणाली ना, अमेरिकेच्या इतिहासातला दुर्दैवी दिवस. एक्झॅज्युरेशनची पण लिमिट असते. यांनी सगळ्या हद पार केल्यात. आणि इमिग्रेशनवर आहे ना तुम्ही बकलोदी करूच नका. काहीतरी फालतूची आयडियाज आणि फालतूचे तुम्ही. आणि ही कोण मोठी इमिग्रेशन ऑफिसर आहे की कस्टम ऑफिसर आहे की कुठला हिने अभ्यास केला आहे की लोक हिला असले प्रश्न विचारतात? म्हणजे काय आता एखादा माणूस गेली 50 वर्ष तिथे आहे आणि त्याच्याकडे अजून इंडियन पासपोर्टच आहे, तर त्यांनी काय 5-5 पासपोर्ट प्रत्येक वेळेला आता ट्रिपला जाताना किंवा कुठे जाताना इंडियाला किंवा कुठेही जाताना ट्रॅव्हल करताना त्याचे जितके पासपोर्ट आहेत तितके सगळे कॅरी करायचे का? काकू म्हणतात की जितके वेळेला तुमचे पासपोर्ट रिन्यू होतात, जितके पासपोर्ट आहेत तितके सगळे कॅरी करायचे. हा कुठला प्रकार? आम्ही इतके वेळेला ट्रॅव्हल केलं कधीच नाही. काकू तुम्ही ना फक्त नाव दिल्याने खूप मोठे ट्रॅव्हलर फक्त आणि फक्त शिक्षणातनंच येतात. तर त्याच्यामुळे ना तुम्ही हे फालतूचं ज्ञान देऊ नका लोकांना की पाची हे करा आणि ते करा. जनरली फक्त लास्ट ट्रॅव्हल किंवा तुमचा विजा बघितला जातो की विजा व्हॅलिड आहे की नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पासपोर्ट 6 मंथ व्हॅलिडिटीमध्ये येतो की नाही, तेवढंच मेजरली बघितलं जातं. आणि जर एकदमच नवीन पासपोर्ट असेल ज्याच्यावर एकही स्टॅम्प नसेल लास्ट ट्रॅव्हलचा वगैरे, तर प्रिव्हियस एखादा पासपोर्ट घेऊन जावा फॉर सेफर साईड. पण एवढे काय सगळे जितके आहेत तितके पासपोर्ट घेऊन जाण्याची काही गरज नाही आहे. तर काकू तुम्ही ना फालतूचं ज्ञान देऊ नका. आणि प्लीज लोकांनाही विनंती आहे मुळात की तुम्ही स्वतः चेक करा, थोडा अभ्यास करा. आणि तुम्ही पण ना हे नुसतं यूट्यूबवर वेळ, आणि ते सुद्धा अशा वेगळ्या लोकांच्या व्हिडिओवर वेळ घालवण्यापेक्षा ना कुठेतरी जिथे तुम्हाला लेजिटिमेट इन्फॉर्मेशन मिळू शकते, ज्याला काहीतरी फुल प्रूफ आहे, अभ्यासू कोणतरी त्या क्षेत्रातल्या व्यक्तीचा व्हिडिओ बघा, त्याला हे असे प्रश्न विचारा. सिरियसली कहाँ से आते हे लोग? म्हणे मला तर माहितीच नव्हतं, मी कधी असा विचारच केला नव्हता की मी कधी सोशल मीडियावर असेन. हे मात्र खरं बोलला आता काकू, कारण ही जागा तुमच्यासाठी नाहीच आहे आणि तुम्ही त्या नसायलाच पाहिजे होतं. त्याच्यामुळे तुम्ही कशा आला तिथे आणि अजूनही विचार करा. कारण का जे असं नुसतं फेकाफेकीची कामं इथे करण्यात काय पॉईंट नाही आहे. आणि काहीतरी डू बेटर. आणि काकू नेहमी म्हणतात की बाबा ते मी TA होती आणि खूप मोठं तीर मारले. तर काकूंचे इंग्लिश आणि मराठी दोन्हीचं बट्ट्याबोळ्या आणि पाणी आणि हर्रिकेन
सो काकू काहीतरी MA वगैरे केलेले आहे, BEd DEd MAd काय केलं आहे काकूंनी. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला TA बनवलं असेल तर त्याच्यावरून अगेन तुमची लेवल कळते, जे खरंच तिथे आहेत आणि त्यांना माहितीच असेल. कारण UAEमध्ये तरी असंच आहे, TA काही असं फार काही खूप नॉर्मल ग्रॅज्युएटला पण TA जॉब मिळतो. तर काकू तुम्ही एवढं शिक्षण घेऊन जर तुम्ही TA बनला असाल तर कठीण आहे. इथे एक डिस्क्लेमर आहे की हे फक्त आणि फक्त मी काकूंच्या बाबतीतच बोलते, कारण काकू असा खूप मोठा आपण काहीतरी खूप भारी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून मी काकूंना हे सगळं बोलते. ह्याचा असं बाकी कोणाशी काही संबंध नाही. म्हणजे जर कोणी तो जॉब करत असेल तर त्यांना मी हे टोचून बोलत नाही, त्यांनी मनाला लावून घेऊ नये. आता मी एक तुम्हाला कमेंट दाखवते आणि या बाबतीत काकूंनी खूप प्रवचन पण दिलं आहे फेसलेस व्हिडिओज बनवण्यावर वगैरे. तर त्याची उत्तरं मी खोचक काकूंच्या भोचक प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलेली आहेत. तर त्याच्यामुळे मला ते आता त्याच्यावर वेळ नाही वाया घालवायचा, मी परत त्याच गोष्टींवर बोलत नाही. ते तुम्ही ते शॉर्ट्स नक्की बघा. फक्त मला ह्या कॉमेंटवर एक बोलायचं आहे, तर ती कॉमेंट तुम्ही आधी बघून घ्या. तर काकू मला इतकंच सांगायचं आहे की आम्ही खूप हेल्दी आणि फ्रूटफुल डिस्कशन करतो आणि तुमच्यासारखे जे भामटे भुरटे लोक आहेत ना, त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देतो. आणि आमचं ह्या यूट्यूब बाहेर पण आमचं जग आहे, आम्हाला बरीच माहिती आहे. तुमच्यासारखं इकडचं ढापाठापी करून व्हिडिओज बनवत नाही. आणि लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, तुम्हीच म्हणता ना तुमचे शॉर्ट्स खूप चालतात आणि व्हिडिओज चालत नाही. का माहिती आहे? कारण रियालिटी चेक तुम्ही म्हणू शकता मी तुम्हाला देत आहे की तुमचे व्हिडिओज इतके बोरिंग, म्हणजे शॉर्ट्सच इतके बोरिंग आहेत, तर व्हिडिओज किती बोरिंग असतील. ते व्हिडिओ कोणी बघूच नाही शकत आणि तुम्हाला तेवढी मेहनत करण्याची तुमची वृत्ती नाही. जी बाई घरामध्ये 24 तास पडलेली असते, जिला काही कामधंदा नाही, नुसतं टाइमपास आणि किट्टी आंटीसारखं इकडे तिकडे फिरायचं, बस एवढंच काम आहे. ॲटलिस्ट तिच्यासारखं आम्ही नवऱ्याला रोटीमॅटिकच्या ऑटोमॅटिक रोट्या दगड झालेल्या गारठलेल्या असं तोडायला दातांनी त्रास होणाऱ्या, असे दात पडतील अशा रोट्या काढून देत नाही. मेहनत करतो, घरात काम करतो आणि चांगलं असं गरम गरम आणि पौष्टिक जेवण जितकं होईल तितकं नवऱ्याला चांगल्या व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व करतो आणि ती प्लेट स्वतःच्या हाताने घासून ठेवण्याची पण दानत ठेवतो. ठीक आहे, तुमच्यासारखं नाही ऑटोमॅटिक रोट्या काढायच्या आणि ते सुद्धा डिस्पोजेबल प्लेटमध्ये सर्व करायच्या. ही तुमची लायकी, ही तुमची औकात आणि हे करत असता तुम्ही दिवसभर घरात बसून. त्याच्यामुळे तुमच्यासारख्यांनी ना फालतू किट्टी आंटीजनी दुसऱ्यांवर बोटं उचलण्याच्या पहिले ना 3 बोटं आपल्याकडे आहेत ना ते पहिले पाहावं आणि नंतर लोकांना शहाणपणा. आणि राहिला प्रश्न माझ्या घरात तुमच्यामुळे चूल पेटते, त्याच्यावर तर मला काही बोलायचंच नाही आहे, फक्त हसायचंय. आज असावा पण इतकाही असू नये. ठीक आहे, आत्ता आलात ना, जसं आलात तसं जायला पण वेळ लागणार नाही. गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं आणि तुम्ही ना मला वाटतं जमीन दोस्त व्हाल. लक्षात ठेवा ही गोष्ट. त्याच्यामुळे आता आहात ना तर वेळीच सावरा, नाहीतर विरून जाल. ह्यांच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तरच ह्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे की ह्या किती वेल्या आहेत आणि ह्यांना माझ्यामुळे अपॉर्च्युनिटी मिळाली आयुष्यामध्ये काहीतरी, म्हणजे आपलं काहीतरी असं सांगण्याचं, कर्तृत्व सांगण्याचं. ह्यांना कोणीतरी विचारलं होतं की आयुष्यामध्ये तुम्ही असं काय मिळवलं आहे आणि व्हॉट यू आर प्राऊड ऑफ. तर ह्यांनी सांगितलं की मी ॲटलिस्ट कोणाला नावं ठेवत नाही, जे आहे ते मी माझं मिळवलं आहे, मी स्वकर्तृत्वाने मिळवलं आहे, तर दॅट आय एम प्राऊड ऑफ. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की हे उत्तर द्यायला ना तुम्हाला माझ्यामुळे हेल्प झाली, तर ते क्रेडिट मी स्वतःला घेते, ते तुमचं क्रेडिट नाही आहे. तर स्वकर्तृत्व वगैरे या बाता तुम्ही मारूच नका. तुम्ही काय आहात आणि कुठल्या लेवलच्या आहात ना ते कळतंय, कसलं कर्तृत्व आणि कसलं काय. तर ते राहूच दे, उगाचच नका लोकांना ना मिसगाईड करू. ठीक आहे, आणि म्हणजे ह्याच्यावरनंच कळतं की तुमचं हेच कर्तृत्व होतं आणि ते कर्तृत्व सांगायला पण माझी गरज पडली तुम्हाला. माझं उदाहरण घेऊन तुम्हाला हे मांडावंसं वाटलं, ह्याच्यावरूनच कळतंय की तुम्ही किती कर्तृत्ववान आहात. मी नसते तर काय झालं असतं, काय सांगितलं असतं तुम्ही कर्तृत्व? अरे हो, ते सांगितलं असतं ना, त्यांचा बिझनेस तो पण 1 नंबरचा ठग लाईफ बिझनेस, आणि जो ह्या चालवतच नाही आहेत त्याचं पण क्रेडिट लाटायला पण मागे पुढे बघत नाही. काय तर म्हणे मी रोजगार दिला महिलांना. बाय द वे, जर तुम्ही खरंच रोजगार दिला महिलांना तर तो कसा हो, कसा? तुम्ही म्हणता की इथे ते काय ते तुमची जे रंगोळी आहेत ना त्या इकडे अवेलेबल नाही, म्हणजे तुमच्या तिथे हो अमेरिकेला. एकतर ह्या मला वाटतं हाहाला टफ देणार आहेत आता, म्हणजे दिलीच आहे यांनी, ह्या मला नंतर दिसल्या ना म्हणून. नाहीतर आतापर्यंत मला वाटायचं हाच एवढं बोलते. तिला बिचारी नाहीच आहे ती, पण तिला लोक एवढं म्हणतात की प्रत्येक वेळेला नुसती अमेरिका 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 अमेरिका. ह्यांचं बघितलं तर तिच्यापेक्षा आणि 100 पावलं पुढे आहेत. एवढूशा शॉर्टमध्ये, ती तरी व्लॉगमध्ये म्हणते चला 15-20 मिनिटामध्ये 4 वेळा अमेरिका बोलत असेल. हे तर त्या 1 मिनिटाच्या शॉर्टमध्ये 10 वेळा अमेरिका बोलतात.
तर ती रांगोळी तुमच्या इथे काही फारशी अवेलेबल नसते. तर तुमचं हे क्रेडिट आहे की तुम्ही फक्त असं म्हणजे बोलून त्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज करून तुम्ही हातभार लावता किंवा तुमच्यामुळे त्यांना ऑर्डर्स वगैरे मिळतात जे की तुमचेच भाऊबंद आहेत आणि त्यांचीच खरी मेहनत आहे. जर तुम्ही म्हणाला असता की मला त्यांचा अभिमान आहे आणि ते माझे घरचे आहेत, माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत म्हणून मी त्यांना मदत करते किंवा हातभार लावते आणि आय एम प्राऊड ऑफ देम, तर आम्ही मान्य करतो. बट तुम्ही जे म्हणता की माझं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि माझ्यामुळे रोजगार मिळाला आहे तिथल्या महिलांना वगैरे, तर ते कसं काकू? ते पण जरा एक्सप्लेन करा ना. कुड यू प्लीज एलॅबोरेट ऑन इट? का तुम्ही नाही सांगू शकत का? व्हायलेशन होईल का तिथे? काकू तर व्हायलेशन करण्यात एक नंबर आहे. एकदम सगळे नियम काकू पण ढाब्यावर बसवतात. तर बहुतेक काकू टॅक्स बिक्स सेव्ह करण्याच्या चक्करमध्ये आहेत. काकूंनी मला वाटतं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण ओपनली नाही सांगू शकत ना, तर घसघशीत टॅक्स पडेल. सो ते एक कारण असू शकतं की काकू जास्त काही बोलत नाही, फक्त असं सांगतात की माझं आहे आणि माझा हातभार आहे आणि दॅट इज माय अचीवमेंट असं म्हणतात. तर किंवा असं असू शकतं की काकूंना उगाचच फुकटचं श्रेय लाटण्याची सवयच आहे. जसं आता माझ्या बाबतीत पण नाही का की माझा आधार घेऊन स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते की मी कशी शाणी, किती गो बाई मी हुशार. आणि राहिला प्रश्न ते टेस्लाचा, तर टेस्लावरून मला एकच सांगायचं आहे की एक कोट मी मस्त वाचलं होतं, कारण हा खूप एक डिस्कशनचा टॉपिक होता एका फोरमवर. तर तिथे एकाने लिहिलं होतं की जर टेस्ला जर स्टेटस तर तुमचा क्लास खूपच लो आहे आणि तुम्हाला अपग्रेड करण्याची खरंच गरज आहे, तुमची मेंटॅलिटी अपग्रेड करण्याची गरज आहे. गाडी हे एक दळणवळणाचं साधन म्हणूनच लक्षात घेतलं पाहिजे आणि नॉट स्टेटस सिम्बल. कारण जर तसं असतं तर वॉरेन बफेने कुठली कार चालवायला हवी होती. प्लीज तुम्हाला याबाबत तुमचं मत मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि किल्पाताई, वन्स अगेन तुम्हाला ह्या गोष्टीवर खरंच लक्ष देण्याची गरज आहे. तुमचे शॉर्ट्स चालतात पण व्हिडिओज का नाही चालत? व्हिडिओजला व्ह्यूज का नाही येत? यातच तुमच्या कंटेंटच्या क्वालिटीचं उत्तर आहे. सो एनिवेज मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि जे मुद्दे पटले त्याबाबत अजून मला जाणून घ्यायला आवडेल आणि जे मुद्दे नाही पटले त्याबद्दलही तुमचं मत नक्की प्रदर्शित करा विथ व्हॅलिड रिझनिंग, नो स्पेस फॉर हेटर्स. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय.